पालघर जिल्ह्यातील एका कंपनीत कामगारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मालकिणीने त्यांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना घडली आहे। मस्तान एंटरप्राइजेस या कंपनीतील कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते, त्यामुळे कामगारांनी आंदोलन केले। आंदोलकांनी मालकीणबाईंची गाडी अडवल्याने त्या संतप्त झाल्या आणि त्यांनी कामगारांच्या अंगावर गाडी घातली अशी माहिती मिळते। या घटनेत एका महिलेला दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मस्तान एंटरप्राइजेस या कंपनीत कामगारांना कमी वेळेत जास्त काम करण्यास सांगितले जात होते, त्यामुळे कामगारांनी आंदोलन केले असल्याचे समजते। मिळालेल्या माहितीनुसार पालघर पूर्व वेवूर येथील मस्तान एंटरप्राइजेस या कंपनीतील कामगारांना पूर्वसूचना देता कामावरून कमी केल्याने मंगळवारी आंदोलन करणाऱ्या कामगारांनी कंपनीच्या मालकिणीची कार बोलण्याकरिता थांबविली। मात्र त्यामुळे संतप्त झालेल्या कंपनी मालकिणीने कामगारांच्या अंगावर कार घातली। मंगळवारी घडलेल्या घटनेत विद्या यादव वय वर्ष 27 ही कामगार महिला जखमी झाली आहे। विद्या रामकुमारी यांच्या पायावरून गाडी नेल्याने ती जखमी झाली असून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते।